समय संघर्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. प्रचंड वाढलेली उष्णता, उष्माघाताने वाढलेले मृत्यू, शेतात करपलेली पिके, कूलर शिवाय असह्य झालेले जीवन आणि विजेचा लपंडाव यामुळे त्रस्त झालेले नागरिक याची दखल घेऊन समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवणारे लोहारा जिल्हा धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच शेखर पाटील यांनी MSAB लोहाराच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. पाहूया या आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी रमाकांत हासगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. क्षेत्र कुठलेही असो, राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक कुठलेही क्षेत्र असो, ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष असतोच. तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील लोहारा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी आलेलो होतो आणि या ठिकाणी आपण पाहताय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन काही राजभाऊ रावसाहेब पाटील मित्र मंडळातर्फे हे ठिय्या आंदोलन चालू आहे. तर नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय प्रशासनाकडून किंवा MSAB कडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे. तर आम्ही नेहमीच नवीन नवीन बातम्या, नवीन घडामोडी आपल्याला दाखवत असतो. तर आणखीनही आपण या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आपलं नाव सांगा. मी शेखर रावसाहेब पाटील. तुम्ही आता जे ठिय्या आंदोलन केले MSABच्या कार्यालयासमोर, नेमकं काय मागण्या काय आहेत तुमच्या? मागण्या लोहारा तालुक्याला जे शेतकऱ्यांना वीज पुरवठा व्हायला पाहिजे ते उच्च दाबानं व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे विद्युत पंपांना, आता फॅन फिरत नाही साधे घरातले. आता उन्हाळ्याची सध्या तीव्रता मला वाटतं 40च्या पुढे गेले, बसू वाटत नाही घरात. विद्यार्थ्याला अभ्यास करायचं म्हणतं, परीक्षेचा पिरियड आहे. त्यामुळं लाईट मुळे काय होणार आता शहरामध्ये म्हणा, तालुक्याचा ठिकाण आहे, सर्व शासकीय कार्यालय असताना सुद्धा लाईट नसल्यामुळं कामं सगळे अडथळा निर्माण होत आहेत. ऑनलाईन सेंटर असू द्या किंवा व्यापारी वर्ग आहे, सर्व स्तरात ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा असो, शहराचा पाणी पुरवठा आपल्या नगरपंचायतचा असो, ही लाईट मिळत नसल्यामुळं सतत खंडित होते. सतत दिवस दिवस रात्र रात्र लाईट राहत नाही. आणि त्यामुळं 132 kVचं सबस्टेशन हे लोहारा तालुक्याचं लोहाऱ्याला मिळालं पाहिजे. उमरग्याला आहे, परत नळदूरला आहे, परंतु लोहारा तालुका 1999 ला निर्मिती होऊन सुद्धा आज तागायत लोहारा तालुक्याचं 132 kVचं सबस्टेशन अद्याप मंजूर नाही. ते मंजूर व्हायला पाहिजे. म्हणून दिनांक 15/4/2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना आपण लेखी मित्रमंडळाच्या वतीनं एक निवेदन दिलं आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिण्यात आलं होतं की वरिष्ठ कार्यालय कलेक्टर ऑफिस असो किंवा संबंधित खात्याचे मंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच MSABच्या सर्व कार्यकारी अभियंत्यापासून सर्व अधीक्षक अभियंता व उपाभियंता JE सर्वांना ह्या ठिकाणी पत्राच्या प्रती देण्यात याव्या, लेखी त्यांना पत्र काढण्यात यावं. परंतु आंदोलकालाही काही ठिकाणी ह्या ठिकाणी आम्हाला निवेदनाच्या उद्देशानं पत्र दिलेलं नाही. म्हणून त्याच दिवशी आपण नमूद केलं होतं की 8 दिवसांनी कसल्याही प्रकारचा जर निर्णय आपल्याला नाही कळवला तर ठिय्या आंदोलन करू असं कळवलेलं होतं. लेखी कसल्याही प्रकारे आश्वासन किंवा पत्र अद्याप मित्रमंडळाच्या नावानं या ठिकाणी उपलब्ध झालेलं नाही, देण्यात आलेलं नाही. म्हणून हे ठिय्या आंदोलन आज आयोजित करण्यात आलेलं आहे. बरं, मला सांगा, इथले लोकप्रतिनिधी आमदार आहेत, आता नवीन झालेले आमदार स्वामी सर आहेत, त्यांचा काय प्रयत्न नाही का तुमच्या तालुक्यासाठी? नो कमेंट्स. लोकप्रतिनिधीवर नो कॉमेंट. पण मला सांगा, खरंच आता इथं सावलीत बसलो होतो आपण, तीव्र ऊन आहे, सावलीत असताना सुद्धा घाम येतोय. मग तुमचं लाईट व्होल्टेज कमी येत आहे का? व्होल्टेजच कमी येते, व्होल्टेज कमी येते. विद्युत पुरवठा तेवढा यायला पाहिजे दाबानं, तो यायला पाहिजे तो येतच नाही. त्यामुळे पुढे ट्रान्सफॉर्मरला म्हणा मिळतच नसल्यामुळं, लाईट व्यवस्थित मिळत नसल्यामुळे लोकांना, शेतकऱ्यांचे विद्युत पंप जळत आहेत, घरातील लोकांचे, आपल्या नागरिकांचे फॅन जळ झालेत, किंवा आपल्या साध्या मोटरी म्हणा, म्हणजे कोणतं म्हणजे सगळं विस्कळीत झालंय. शालेय विद्यार्थ्याला म्हणा, शासकीय कार्यालयामध्ये आम्ही गेलो की कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी लाईट चालू नसल्यामुळे कामकाज ठप्प झालंय. लोहाऱ्याला लाईट नसली की रजिस्ट्री ऑफिस सर्व पूर्णपणे कामकाज थांबतंय. त्यानंतर पाणी पुरवठा कार्यालय आहे, कृषी कार्यालय आहे, मोजणीचं कार्यालय आहे, म्हणजे जे जे आपल्या लोहारा तालुक्याला पाहिजे
परंतु त्या ठिकाणी विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळं मला वाटतं ती जुनी लाईन आहे 1972 किंवा त्याच्या अगोदर सुरुवातीला ओढलेली लाईन आहे. ती लाईन पूर्णतः जीर्ण झाली आहे. ती पूर्ण जीर्ण लाईन झाल्यामुळे सतत ती खंडित होते, तुटते. त्यामुळं आमचं हक्काचं आमचं लोहारा तालुक्याचं सबस्टेशन 132 केवीचं द्यावं अशी माझी ठासून मागणी. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना जर निर्णय नाही झाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात 100% मी भेटणार आहे. काय आता ही मागणी जर मान्य नाही झाली, तीव्र आंदोलन करायचा इशारा देत आहे तुम्ही. मग काय मुदत देत आहे म्हणजे किती दिवसात व्हायला पाहिजे काय? नाही ना, बघू ना आता त्यांचे लोक आता काय करते, त्यांचं काय आश्वासन देते ते बघू, त्यानंतर ठरवू. तर आता सकाळपासून तुम्ही बसले तिथं, आलं का कोण एमएससीबीचं कोण भेटायला? अद्याप तर कोणी आलेलं नाही. बघू, अजून 2 पर्यंत वेळ आहे आपला, त्यानंतर बघू काय करायचं ते. लास्टला स्टेटमेंट शेवटी देतो. तर या ठिकाणी संघर्ष पाहतोय आपण. इतकं तीव्र प्रचंड ऊन आहे आणि या उन्हामध्ये तर सावली असताना सुद्धा घाम येतोय आणि घरातले फॅन चालत नाहीत, व्होल्टेज कमी आणि ते बी अखंड नाही, लाईट खंडित होत लाईट येते. त्यामुळे या ठिकाणी आमचा विजेसाठी 120 केव्ही साठी 132 केव्ही सबस्टेशन साठी या ठिकाणीचा संघर्ष चालू आहे. एमएससीबीचा आणखीनही कोण या ठिकाणी आलेलं नाही. तर पाहूया आणखीन काय वेळात 2 वाजेपर्यंत थांबणार आहेत. 2 वाजेपर्यंत एमएससीबीचा कोण अधिकारी येतो का किंवा त्यानंतर यांची भूमिका काय असणार आहे? जर हे मान्य नाही झालं तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन करायचा इशारा तर यांनी दिलेला आहे.